नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेली आहे. सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. जसं की स्क्रीनवरती तुम्हाला दिसतं आहे, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांचं ऑफिशियल पेज ओपन आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत नवीन भरती प्रक्रिया निघालेली आहे. त्या संबंधित सविस्तर माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. बऱ्याच पदांसाठी ही भरती आहे. वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्टच्या याच्यामध्ये जागा आहेत. सो वैद्यकीय विभागातल्या बऱ्याच पदांसाठी ही भरती आहे. त्या संबंधित माहिती आपण बघणार आहोत. ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. संपूर्ण जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही जर यासाठी इलिजिबल असाल तर नक्कीच तुम्ही याचा विचार करू शकता. कोणत्याही प्रकारची फेक जाहिरात किंवा खोटी बातमी ही नाहीये. त्यामुळे इलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता. सो तुमच्याचप्रमाणे नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने व्हिडिओला आठवणीने शेअर करा. जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचा बेल आयकन सुद्धा इथे प्रेस करा. तर चला आपण सविस्तर माहिती जी आहे ती जाणून घेऊया. सो राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत इथे मोबाईल मेडिकल युनिट करता जिल्हा आरोग्य सोसायटी ठाणे जिल्हा अंतर्गत ही पदभरती आहे. सो राष्ट्रीय आरोग्य अभियान नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सो मोबाईल मेडिकल युनिट अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात रिक्त पदांच्या पदभरतीसाठी ही जाहिरात जी आहे तुम्हाला इथे दर्शवण्यात आलेली आहे. कोणकोणती पदं आहेत ते आपण बघणार आहोत. सो वॉक इन इंटरव्ह्यू थेट मुलाखतीद्वारे गुणांकन पद्धतीने इथे भरती प्रक्रिया जी आहे तुमची निवड इथे केली जाणार आहे. सो पदाचं पहिलं नाव आहे फिमेल मेडिकल ऑफिसर. 9 इथे एकूण जागा आहेत. सो नियुक्ती स्तर तुमचा असणार आहे रिमोट अँड ट्रिबल एरिया इन ठाणे डिस्ट्रिक्ट. सो यासाठी MBBS प्रायोरिटी और आयुष डॉक्टर्स, प्रायोरिटी MBBSला किंवा आयुष डॉक्टर्स जे आहे ते इथे अप्लाय करू शकता. MBBS साठी 60,000 रुपये वेतन आहे. आयुष डॉक्टरसाठी 40,000 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे. मुलाखत या पदांसाठी तुमची होणार आहे 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेतच अर्ज इथे स्वीकारले जातील. सो त्याच दिवशी अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि थेट मुलाखत होणार आहे आणि गुणांकन पद्धतीने इथे तुमची निवड जी आहे ती केली जाणार आहे. त्यानंतर इथे आहेत स्टाफ नर्ससाठी जागा आहेत 9. याचा सुद्धा नियुक्ती सर तुमचं असणार आहे रिमोट आणि ट्रिबल एरिया इन ठाणे डिस्ट्रिक्ट. GNM यासाठी गरजेचं आहे. 18,000 रुपये वेतन तुम्हाला यासाठी मिळणार आहे. यासाठी तुम्हाला 14 फेब्रुवारी रोजी तुमची मुलाखत जी आहे ती या पदांसाठी इथे होणार आहे. सो सकाळी 10 ते 2 या वेळेतच अर्ज तुमचे स्वीकारले जातील. त्यानंतर पुढची इथे पोस्ट आहे लॅब टेक्निशियनच्या पोस्ट आहेत 9 इथे जागा आहेत. रिमोट ट्रिबल एरिया सेम नियुक्तीचं स्तर असणार आहे. सो यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट तुमचा डिप्लोमा इन लॅब टेक्नॉलॉजी जसं PGDMLT किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा MSc ट्रान्सफ्युजन मेडिसिन, BSc असेल हेमॅटॉलॉजी, डिग्री असेल मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी MLT किंवा डिग्री इन ब्लड बँक टेक्नॉलॉजी असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. 18,000 रुपये या पदांसाठी वेतन आहे. लॅब टेक्निशियनचा तुमची मुलाखत होणार आहे 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 2 या वेळ. त्यानंतर फार्मासिस्टच्या इथे जागा आहेत 9. सो यासाठी तुमचं 12th क्लास प्लस डिप्लोमा तुमचा लागणार आहे. D.Pharm कॅन्डिडेट अप्लाय करू शकता. 18,000 रुपये वेतन तुम्हाला मिळणार आहे. 16 फेब्रुवारी रोजी तुमची मुलाखत होणार आहे फार्मासिस्ट औषध निर्माता या पदासाठी. 10 ते 2 या वेळेत तुमचे अर्ज जे आहेत ते स्वीकारले जातील. सो आता या रिलेटेड अटी शर्ती काय आहेत बघा. सो जे इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत त्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, तुमच्या वयाचा पुरावा, पदविका प्रमाणपत्र, सर्व वर्षांचे तुमच्या गुणपत्रिका, काउन्सिलचं रजिस्ट्रेशन जसं स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट यासाठी काउन्सिल रजिस्ट्रेशन कंपल्सरी असतं. ते काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुम्हाला लागणार आहे. शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाच्या अनुभवाचं प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र या सगळ्यांच्या छायांकित प्रतीसह तुम्हाला 4था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय कन्याशाळा आवार जिल्हा परिषद ठाणे इथे तुम्हाला ज्या दिनांक दिलेले आहे प्रत्येक पदापुढे त्या दिवशी तुम्हाला स्वतः उपस्थित राहून अर्ज जमा करायचे आहेत. सो पदासमोर नमूद मानधन दिलेलं आहे. या व्यतिरिक्त कोणतेही भत्ते तुम्हाला मिळणार नाही. सो महत्त्वाच्या ह्या अटी शर्ती दिलेल्या आहेत. वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी आहे 18 ते 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्ष. सो याप्रमाणे वयोमर्यादा तुम्हाला दिलेली आहे. अटी शर्ती आहेत त्या प्रत्येकाने इथे वाचा आणि त्यानंतरच इथे अप्लाय करायचं आहे. कारण की खूप महत्त्वाच्या ह्या अटी शर्ती आहेत.
अटी शर्ती जाहिरातीत आहे. जाहिरात तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती आहे, ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर ही संपूर्ण जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही डाउनलोड करून मागू शकता. ओके, सो त्यानुसार तुम्ही पूर्ण जाहिरात बघू शकता टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा. महत्त्वाचा मुद्दा आहे, जर अर्जदार अर्ज करत असेल तर तुमचा मोबाईल नंबर, पत्ता आणि ईमेल आय डी अचूक नोंदवायचा आहे. म्हणजे पूर्ण भरती प्रक्रिया होईपर्यंत तुम्हाला स्वतः त्यावरती माहिती मिळेल. त्यामुळे ते मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी चालू याच्यामध्ये करायचा आहे. अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे, सो तो तुम्हाला बघता येईल. सो आपण तो सुद्धा बघणार आहोत. ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्ही संपूर्ण माहिती जी आहे ती बघू शकता. सो यामध्ये तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी जी आहे 300 रुपये फी आणि राखीव प्रवर्गासाठी 200 रुपये इतकं शुल्क तुम्हाला डिमांड ड्राफ्टद्वारे द्यायचं आहे. ते तुम्हाला द्यायचं आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ठाणे यांच्या नावाने जमा करायचा आहे. निवड प्रक्रिया गुणांकन पद्धतीने राहणार आहे. सो यामध्ये तुम्हाला पदासाठी जी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाम आहे त्यातील अंतिम वर्षांच्या गुणानुसार तुम्हाला 50 गुण मिळणार आहेत. अधिक जर तुमची शैक्षणिक अर्हता असेल तर 20 गुण अधिक मिळणार आहेत तुम्हाला. आणि संबंधित पदाशी निगडीत अनुभव असेल तर त्याचे 30 गुण तुम्हाला अधिक मिळणार आहे. सो असे टोटल तुम्हाला 100 गुणानुसार तुमची निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सो विहित नमुन्यात अर्ज दिलेला आहे. सो अर्ज तुम्ही इथे बघू शकता. सो ह्याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन जे आहेत करायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त ॲप्लिकेशन तुमचे इथे ॲक्सेप्ट केले जाणार नाही. सो ॲप्लिकेशन फॉर्म आहे नॅशनल हेल्थ मिशन डिस्ट्रिक्ट ठाणे. इथे तुमचा फोटो, कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात ते लिहायचं आहे. तुमचं पूर्ण नाव, वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव, तुमची जन्मतारीख, जेंडर काय आहे, ब्लड ग्रुप तुम्हाला लिहायचा आहे, मॅरिटल स्टेटस, नॅशनॅलिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी लावावं लागणार आहे. कॅटेगरी कोणती आहे तुमची, कोणत्या कॅटेगरी अंतर्गत तुम्ही अप्लाय करत आहात, कॅटेगरी अंतर्गत जर अप्लाय करत आहात कास्ट सर्टिफिकेट आहे का नाही. त्यानंतर तुमचा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे, स्टेट, पिनकोड, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आय डी. जसं मगाशी सुद्धा सांगितलं, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आय डी आणि ॲड्रेस अचूक आणि नीट नोंदवायचा आहे. मोबाईल क्रमांक जो चालू स्थितीत ईमेल आय डी मोबाईल क्रमांक आहे तो तुम्हाला इथे द्यायचा आहे. त्यानंतर महत्त्वाचं शैक्षणिक अर्हता संबंधी तुम्हाला लिहायची आहे. अकॅडमिक प्रोफेशनल एज्युकेशन स्टार्टिंग फ्रॉम द मोस्ट रिसेंट. सो मोस्ट रिसेंट म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे असेल ते, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, डिग्री जे काही असेल, त्याच्यानंतर 12th आणि 10th असं तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. ज्या पदांसाठी काउन्सिल रजिस्ट्रेशन, जसं यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि फार्मासिस्टसाठी इथे तुम्हाला जे काउन्सिल रजिस्ट्रेशन लागतं, सो तुमच्या काउन्सिल रजिस्ट्रेशनचा नंबर इथे तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर अनुभव खूप महत्त्वाचा आहे. अनुभव तुम्ही जर दाखवत असाल तर अनुभव प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडावं लागणार आहे. सो काय तुमच्याकडे अनुभव आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये लिहायची आहे. डिक्लेरेशन, तुमचं नाव, प्लेस, डेट, सिग्नेचर इथे करायची आहे. डॉक्युमेंट चेकलिस्ट काय काय आहे ती बघा. सो ॲप्लिकेशन जे आहे रिक्वायर्ड टू सबमिट फुल फील्ड ॲप्लिकेशन फॉर्म ऑन द डे ऑफ वॉक इन इंटरव्ह्यू. सो थेट मुलाखत ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्हाला हा पूर्ण परिपूर्ण भरलेला अर्ज त्याच्यासोबत डॉक्युमेंट अटॅचेड करून लावायचे आहेत. ओरिजिनल सेटसुद्धा तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळी घेऊन जावं लागेल. सो काय काय डॉक्युमेंट आहे बघा. फुल फील्ड ॲप्लिकेशन फॉर्म, सेल्फ अटॅचेड जो फोटो लावून त्याच्यावरती क्रॉसमध्ये सिग्नेचर. स्पेशालिस्ट जे आहे फार्मासिस्ट त्यांच्यासाठी इथे व्हॅलिड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. एज प्रूफसाठी तुमचं स्कूल लिव्हिंग, 10th मार्कशीट किंवा डोमिसाईल, डिप्लोमा, डिग्री, मास्टर डिग्रीचे सर्टिफिकेट, लास्ट इयर सर्टिफिकेट, मार्कशीट, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याचे सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स दाखवत असाल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मेन्शन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी जसं MSc DOE SSC असेल तर त्याचे सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. इथे प्रतिज्ञापत्र तुम्हाला दिलेलं आहे, त्याचा फॉर्मॅट आहे. सो संपूर्ण माहिती तुम्हाला या पदांसंबंधी दिलेली आहे. तरीसुद्धा तुम्हाला जर अजूनही काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. इन्स्टाला तुम्ही आपल्याला DM करू शकता, फेसबुकला सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. सगळे ऑप्शन अवेलेबल आहेत. जे काही तुमचे डाऊट आहे तुम्ही त्याद्वारे विचारू शकता. सगळ्या ह्याची लिंक तुम्हाला टेलिग्राम, इन्स्टा, फेसबुक अकाउंटची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो, धन्यवाद.